हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। गणपतीला तुळस किंवा तुळशीपत्र कधीही वाहिलं जात नाही याबद्दल एक पौराणिक कथा आहे, ती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। श्रावण महिन्याचा पहिला 15वाडा संपला की सर्वांना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थी दिनी गणरायाचे आगमन होते। प्रत्येकाच्या घरी प्रथेनुसार 1.5, 5, 7, 9 किंवा 11 दिवसांनी गणरायाचे विसर्जन केले जाते। काही जणांचे गणपती गौरीसोबत विसर्जन केले जातात। या कालावधीत पूजा, आरत्या, भजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून गणरायाची सेवा केली जाते। सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं। गणपती ही बुद्धीची देवता आहे। लहान मुलांना गणपती बाप्पा विशेष प्रिय असतात। सध्या सर्वत्र गणरायाच्या भक्तीचं वातावरण आहे। गणरायाला लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। वेगवेगळी फुले, दुर्वा, शमीपत्रही गणपतीला वाहिली जातात। मात्र गणपतीला तुळशी किंवा तुळशीपत्र का वाहिले जात नाही याबद्दल एक पौराणिक कथा आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे। तुळस खूप पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे। विष्णूची पूजा तर तुळशीशिवाय अपूर्ण राहते। गणपतीला मात्र तुळस अजिबात वाहिली जात नाही। याबद्दल अशी पौराणिक कथा सांगितली जाते की एकदा श्री गणेश गंगा नदीच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते। तीर्थयात्रेला निघालेली तुळस त्याच वेळी गंगा नदीच्या किनाऱ्यावर आली आणि तरुण गणेश तपस्येत लीन असल्याचे दृश्य तिला दिसले। मनात श्री गणेशाशी विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली, म्हणून तिने श्री गणेशाचं ध्यानभंग केलं। श्री गणेशाने मात्र तुळशीचा प्रस्ताव नाकारला। आपण ब्रह्मचारी असल्याचं सांगून श्री गणेशाने तो प्रस्ताव फेटाळला। त्यामुळे तुळस नाराज झाली आणि तिने श्री गणेशाला शाप दिला की त्याचे एक नव्हे तर 2 विवाह होतील। त्यावर गणेशानेही तुळशीला शाप दिला की तिचा विवाह एका असुराशी होईल। तसंच गणेशाच्या पूजेच्या वेळी तुळस अर्पण करणं अशुभ मानलं जाईल असंही त्यांनी सांगितले। तेव्हापासून श्री गणेशाच्या पूजेला तुळस वर्ज्य मानली जाते। मात्र यात एक अपवाद असा आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री वाहतात, त्यात तुळशीचाही समावेश असतो। अर्थात हे फक्त आणि फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी केले जाते। तर तुम्हाला गणपती बाप्पाची ही कथा कशी वाटली? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।